Hello friends, my name is Professor R.J. Kodulkar working in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी. आपला सब्जेक्ट आहे CSS. त्याच्यामधला आपला सेकंड युनिट चालू आहे. क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज मधला सेकंड युनिट आहे जो आहे ॲरे, फंक्शन आणि स्ट्रिंग. ठीक आहे, याच्याविषयी आपण पाहिलेलंच आहे ऑलरेडी. तर आता आपण हा जो काही युनिट आहे याच्यामध्ये कोणते पॉईंट कव्हर करणार आहे हे बघूया. सगळ्यात पहिलं आपल्याला असणार आहे ॲरे ही कन्सेप्ट, त्यानंतर फंक्शन म्हणजे काय आणि कॉलिंग अ फंक्शन काय आहे आणि स्ट्रिंग काय आहे. ठीक आहे, हे आपण CPP जावा मध्ये आपण बघतच आलो आहोत, तर आपण सी मध्ये सुद्धा हे कव्हर करणार आहे. तर सगळ्यात पहिला आपण डिस्कस करूया 2.1 जो आहे ॲरे. ॲरे म्हणजे काय, तर हीच कन्सेप्ट आहे, फक्त आपण रिप्रेझेंट आपण CSS मधनं कसं करायचं हे डिस्कस करणार आहे. सगळ्यात पहिला ॲरे म्हणजे काय, इंट्रोडक्शन टू अ ॲरे. तर आता array required a tabular way to organize a collection of a related data. For example, we wished to store a 7 name of each weekdays as a string would use a array is a 7 element containing a 7 element. म्हणजेच काय की ते बघा, टॅब्युलर फॉर्मॅट म्हणजेच काय की हा जसा म्हणजे जे काही तुमचा डेटा आहे, कलेक्शन ऑफ अ डेटा आहे, तो रिलेटेड असला पाहिजे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुमचे काय आहे, वीक मधले काय आहेत, हे डेज आहेत, तर ते कसे असले पाहिजेत, एकमेकाशी काय असले पाहिजेत, रिलेटेड आणि सिमिलर असले पाहिजेत. थोडक्यात जो तुम्ही कलेक्शन ऑफ अ डेटा देत आहात तो. टॅब्युलर फॉर्मॅट म्हणजेच काय की ह्याची इथे इंडेक्स कन्सिडर केली जाते, किंवा 1 बाय 1 काय आहे इथं, जी इंडेक्स स्टार्ट आहे ती 0 पासून इंडेक्स स्टार्ट आहे. ठीक आहे, आणि तो आपण डेटा कशात रिप्रेझेंट केलाय, टॅब्युलर फॉर्मॅट. ऑर्गनायझेशन कसं आहे, ॲज अ टेबल मध्ये आहे. इथे आहे इंडेक्स आणि इथे आहे व्हॅल्यू, म्हणजे तिथे त्या डेटाची काय असेल ही व्हॅल्यू, आणि इंडेक्स म्हणजे किती नंबरचा इंडेक्स आहे, इंडेक्स कुठून स्टार्ट झालेला आहे, तर 0 पासून स्टार्ट झालेला आहे. आपल्याला डेज आहेत 7 डेज, 0 पासून स्टार्ट झालेला आहे, त्यामुळे इंडेक्स 6 पर्यंत आलेली आहे. तर हे प्रेझेंटेशन आहे ते टॅब्युलर फॉर्मॅट मध्ये आहे. वी wish would be a store a 7 of each weekdays, म्हणजे 7 जे डेज आहेत ते आपण काय केलेले आहेत, 7 जे काही डेजचे नेम्स आहेत, वीक डेज आहेत, ते आपण स्टोर केलेले आहे सिंगल याच्यामध्ये. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट ॲरे इन अ जावास्क्रिप्ट. तर आता आपण बघणार आहे ॲरे इन अ जावास्क्रिप्ट म्हणजेच काय, इच इलेमेंट रेफर्ड बाय द नंबर स्टार्टिंग अ 0th इलेमेंट सबस्क्रिप्ट और इंडेक्स. म्हणजेच काय की रेफर्ड बाय अ नंबर, इलेमेंट कशापासून स्टार्ट होतो, रेफर्ड बाय नंबर. म्हणजे जो काही तुमचा डाटा आहे, जो काही इलेमेंट आहे, तो रेफर्ड कशाने केला जातो, तर ॲज अ रेफर्ड बाय नंबर. म्हणजेच फॉर एक्झाम्पल आता इथे आधीच्या स्लाइड मध्ये तुमच्या इथे बघा, तर हे काय झाले, तुमचे जे काही ॲरे आहे, जी काही व्हॅल्यू आहे, जो काही डाटा आहे, तो रेफर्ड बाय ॲज अ इंडेक्स नंबरनं केलेला आहे, जो स्टार्टिंग फ्रॉम 0 पासून स्टार्ट होतो. मग हे काय करतो आपण, रेफर बाय नंबर. त्यानंतर टू स्टार्ट ॲट अ इलेमेंट इज अ 0th नंबर. म्हणजे जो काही तुमचा नंबर आहे तो स्टार्ट कशापासून होतो, तर 0th इलेमेंट पासून, म्हणजे 0 इंडेक्स पासून. 0 इंडेक्स पासून ते तुमचा जो जितका काही डेटा आहे तितक्या नंबर पर्यंत तो इंडेक्स काय होतो, इन्क्रीमेंट होतो. त्यानंतर त्यालाच आपण काय म्हणतो, इंडेक्सला त्यालाच आपण म्हणतो सबस्क्रिप्ट और इंडेक्स. म्हणजेच त्यालाच आपण हे इंडेक्सिंग सुद्धा म्हणतो आणि सबस्क्रिप्ट असंही देखील म्हणतो. त्याच्यानंतर ॲक्सेसिंग अ स्पेसिफिक इलेमेंट, म्हणजे एखादा इलेमेंट आपल्याला ॲक्सेस करायचा आहे, मग त्यासाठी कोणकोणत्या पद्धतीने आपल्याला ॲक्सेस करता येतो, तर सगळ्यात पहिला नेम ऑफ अ ॲरे. म्हणजे ॲरेचं नाव हे एक आहे, त्याच्यानंतर त्याचं ब्रॅकेट्स आणि नंबर ऑफ अ इलेमेंट. म्हणजे काय, नेम ऑफ ॲरे म्हणजे हा तुमचा काय, वीक डेज हे काय ॲरेचं नाव आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ब्रॅकेट म्हणजे काय, त्या डेच्या समोर जे काही तुमचं ब्रॅकेट आहे, त्या एलिमेंट समोर त्या ब्रॅकेट मधला नंबर जो आहे त्याच्या थ्रू सुद्धा आपण ऍक्सेस करतो. आणि नंबर ऑफ अ इलेमेंट म्हणजे नंबर ऑफ अ इलेमेंट किती आहेत हे जर बघायचं असेल
तर इंडेक्स 0 ते कितीपर्यंत आहे हे कन्सिडर करायचं, बघायचं. त्यावरून आपल्याला ॲरेचे एलिमेंट किती आहेत हे कळतं. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, ॲक्सेस करू शकतो ॲरे. एखादा ॲरे आपण या पद्धतीनं किंवा एखाद्या ॲरे मधला जो काही एलिमेंट आहे तो आपण अशा पद्धतीने ॲक्सेस करू शकतो. नेक्स्ट, ॲरे नोन देअर लेंथ. ॲरेची जर लेंथ फाइंड आउट करायची असेल, ॲरे प्रॉपर्टी नावाचं एक फंक्शन आहे ते आपण यूज करू शकतो. कशासाठी, तर ॲरेची लेंथ फाइंड आउट करण्यासाठी. त्यानंतर आता आपण बघणार आहे की डिक्लेरेशन आणि अलोकेटिंग ॲरे. डिक्लेअर कसा करतात आणि अलोकेट कसा करतात हे डिस्कस. तर आत्ताच आपण बघितलेलं आहे की ॲरे म्हणजे काय, ॲरे म्हणजे त्याचं इलेमेंट म्हणजे काय, इंडेक्स म्हणजे काय, हे आपण डिस्कस केलेलं आहे. आता आपण बघणार आहे डिक्लेअरिंग आणि अलोकेटिंग म्हणजे मेमरी कशी अलोकेट करायची. तर आता याच्यामध्ये ॲरे इन अ मेमरी ॲलोकेशन, मेमरी ॲलोकेशन कसं होतंय, तर सगळ्यात पहिला ऑब्जेक्ट, ॲरेचा ऑब्जेक्ट घेतला जातो. त्याच्यानंतर न्यू ऑपरेटर, न्यू हा कीवर्ड यूज करणार आहे आपण, ठीक आहे, ॲरे डिक्लेअर करण्यासाठी. त्याच्यामध्ये अलोकेशन अ मेमरी ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टला काय करणार आहे, मेमरी अलोकेट करणार आहे. अँड डायनॅमिक मेमरी अलोकेशन ऑपरेटर, म्हणजे ऑपरेटरला आपण डायनॅमिक मेमरी काय करतो, अलोकेट करतो. फॉर एक्झाम्पल कसं, आता आपण काय घेतलेला आहे, एक व्हेरिएबल घेतलेला आहे व्हॅर सी नावाचं, ज्याच्यामध्ये सी इज इक्वल टू न्यू ॲरे घेतलेला आहे. हे न्यू हा आपला कीवर्ड आहे, ऑपरेटर आहे न्यू. त्याच्यामध्ये आपण ॲरे लिहिलेला आहे आणि ॲरेची जी काही साईज आहे, आता इथे फॉर एक्झाम्पल 12 आहे, तर ती 12 ही डिक्लेअर केली आणि त्याच्यानंतर सेमिकोलॉन दिलेला आहे. ठीक आहे, आपण काय केलं, एक व्हेरिएबल घेतला. हे डिक्लेअर कसं करायचं, व्हेरिएबल इज असाइनमेंट ऑपरेटर आणि न्यू ऑपरेटर, त्याच्यामध्ये आपण ॲरेचं नाव दिलेलं आहे आणि त्याची साईज दिलेली आहे. ठीक आहे, आपण याच्यावर एक प्रोग्राम सुद्धा बघणार आहे. हे होतं आपलं डिक्लेरेशन, डिक्लेअरिंग अँड अलोकेटिंग ॲरे. नेक्स्ट, ॲरे ग्रो डायनॅमिकली. डायनॅमिकली मध्ये ॲरे ग्रो डायनॅमिकली मध्ये अलोकेटिंग अ मोर स्पेस ॲज अ आयटम आर ॲडेड. म्हणजे जसजसे तुम्ही आयटम्स किंवा इलेमेंट्स ॲड करत जातात तसतसे मोर स्पेस तुम्हाला काय होते, मेमरी अलोकेट केली जाते. मस्ट बी इनिशियलाइज द ॲरे इलेमेंट, म्हणजेच काय, मस्ट बी इनिशियलाइज द ॲरे एलिमेंट म्हणजेच काय, की इनिशियलायझेशन ॲरे एलिमेंट हे करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर डिफॉल्ट व्हॅल्यू इज अ अनडिफाईन्ड, म्हणजे काही व्हॅल्यूज तुम्ही काय करता, डिफाईन करता. त्या व्हॅल्यूज ज्या डिफाईन केलेल्या नसतात त्याला आपण काय म्हणतो, डिफॉल्ट व्हॅल्यू म्हणतो, त्या काय असतात, अनडिफाईन्ड असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट, फॉर लूप. तर तुम्ही काही इनिशियलाइज नाही केलं, बाय डिफॉल्ट त्या व्हॅल्यू काय असतात, अनडिफाईन्ड असतात. त्याच्यानंतर फॉर लूप्स इज अ कन्व्हिनियंट, का, कारण आपण जे ॲरे आपण यूज करणार आहे त्या ॲरेमध्ये जर कॉम्प्लिकेटेड काही प्रोग्राम्स असतील तर ते आपण फॉर लूप यूज करून काय करू शकतो, ॲरे डिझाईन करू शकतो. त्यामुळं ॲरेमध्ये फॉर लूप हे कन्व्हिनियंट आहे. त्याच्यानंतर रेफरिंग टू अ अनकंडिशनलाइज्ड इलेमेंट, सॉरी अनइनिशियलाइज्ड इलेमेंट और आउटसाइड द ॲरे बाउंड इज एरर. म्हणजेच काय, की तुम्ही आता कोणतेही इलेमेंट तुम्ही काय केलं नाही, इनिशियलायझेशन केलेलं नाही आहे आणि तुम्ही काय करायला, त्याच्या प्रॉपर्टी ॲक्सेस करायला त्या इलेमेंटच्या, तर तो काय होईल, एरर तुम्हाला शो करेल. त्यामुळं काय, ते इलेमेंट जे आहेत आउटसाइड द ॲरे बाउंड, तो तेच पहिला काय करावे लागतील, तुम्हाला इनिशियलायझेशन करावे लागतील, डिक्लेरेशन करावं लागेल. मगच ते तुम्ही प्रॉपर्टीज आणि त्या इलेमेंटचे इलेमेंट तो ॲरेचा ॲक्सेस करता येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण एक छोटंसं एक्झाम्पल बघणार आहे जे आपल्या ॲरेवरती आहे. तर आता आपण ॲरेचं काय बघणार आहे, एक एक्झाम्पल बघणार आहे. ॲरेमध्ये सगळ्यात पहिला आपण काय घेतलेलं आहे, हेड घेतलेला आहे. त्याच्यानंतर काय आहे, टायटल. टायटलमध्ये आपण काय करणार आहे, ॲक्च्युअल ॲरे काय करणार आहे, इनिशियलायझेशन करणार आहे, करून बघणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सगळ्यात पहिला स्क्रिप्ट. स्क्रिप्ट टॅगमध्ये आपण प्रॉपर स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर आता नेक्स्ट लाईनला बघा तुम्ही, आपला कोड स्टार्ट झालेला आहे स्क्रिप्ट टॅगमध्ये, जो की आहे एक आपण काय केलेलं आहे, फंक्शन क्रिएट केलेलं आहे. फंक्शन ही कन्सेप्ट इन डिटेल आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायची आहे, नंतर आहे. पण फंक्शन ही कन्सेप्ट ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, त्यामुळे मी एक फंक्शन क्रिएट केलेलं आहे ज्याला नाव आहे इनिशियलायझेशन ॲरे. ॲरे आपल्याला काय करायचं आहे, इनिशियलायझेशन करून
त्याच्यावरती ऑपरेशन परफॉर्म करून बघायचं आहे. मग त्यामुळे एक फंक्शन क्रिएट केले ज्याचं नाव आहे इनिशियलायझेशन ॲरे. त्याच्यानंतर आपण काय केलंय की हे ब्रॅकेटमध्ये ॲक्च्युअल कोड लिहिला आहे. मग त्यामध्ये आपण काय केलंय, 2 इनपुट करून घेतलेले आहेत n1 आणि n2. आपल्याला हा फर्स्ट आहे जो आहे व्हेरिएबल n1. ऑब्जेक्ट n1 हे काय ऑब्जेक्ट आहे इज इक्वल टू न्यू कीवर्ड यूज करून ॲरे इनिशियलायझेशन करून घेतलेलं आहे आणि त्याला ब्रॅकेट देऊन त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय केली इनिशियलायझेशन केले जी आहे 5. म्हणजे आपण काय केलं इथं डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन केलं. सगळ्यात पहिला एक व्हेरिएबल घेतला, त्या व्हेरिएबलचा ऑब्जेक्ट दिला n1 इज इक्वल टू न्यू कीवर्ड. आता त्याच्या मागच्या स्लाइडमध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे की इनिशियलायझेशन आणि डिक्लेरेशन कसं करतात. त्याच पद्धतीनं इथं न्यू कीवर्ड यूज करून ॲरे इनिशियलाइज केलेला आहे आणि त्याला व्हॅल्यू सुद्धा सेट केलेली आहे. ठीक आहे. तर आता नेक्स्ट आपण काय केलेलं आहे, व्हेरिएबल n2 नावाचा एक दुसरा ऑब्जेक्ट घेतलेला आहे. दुसरं व्हेरिएबल घेतलेला आहे इज इक्वल टू न्यू कीवर्ड वापरून ॲरे दिलेला आहे. पण हा ॲरे काय केलेला आहे इनिशियलायझेशन, याला व्हॅल्यू इनिशियलाइज केलेली नाही आहे. हा ॲरे एम्प्टी आहे. ठीक आहे. तर इथं बघा ॲरे n1 हॅज बी 5 एलिमेंट, म्हणजे ह्या ॲरेला 5 एलिमेंट मिळालेले आहेत आणि 5 मेमरी स्पेस ॲलोकेट झालेली आहे. ठीक आहे. तर सेकंड जो ॲरे आहे जो n2 आहे इज इक्वल टू न्यू ॲरे, त्याला आपण आता सध्या कोणतीच व्हॅल्यू असाइन केलेली नाही आहे, कोणतीच व्हॅल्यू इनिशियलाइज केलेली नाही आहे. हा ॲरे काय आहे सध्या एम्प्टी आहे. तो डायनॅमिकली आपण करू शकतो ॲरे इनिशियलायझेशन. जसं तुम्ही एलिमेंट ॲड करत जाल तसं त्याला मेमरी अलोकेट होत जाईल डायनॅमिकली. ठीक आहे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट काय आहे आपल्याला ह्याच्यामध्ये बघितलेलं होतं PPT मध्ये की आपण ॲरेमध्ये सुद्धा काय करू शकतो, कॉम्प्लिकेटेड केसमध्ये फॉर लूप यूज करू शकतो. फॉर लूप हा कन्व्हिनियंट आहे. फॉर लूपमध्ये तर आता फॉर लूपमध्ये 3 कंडिशन्स आहेत. सगळ्यात पहिलं ही काउंटर इनिशियलायझेशनची, म्हणजे आपण काय केलेलं आहे एक व्हेरिएबल घेतलेला आहे ज्याला नाव आपण आय दिलेलं आहे. आय इज इक्वल टू सध्या इनिशियली 0 आहे. ठीक आहे. आयची व्हॅल्यू काउंटर आहे. त्यानंतर इथं कंडिशन दिलेली आहे आणि नेक्स्ट प्री इन्क्रीमेंट केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आता खालच्या लाईनला हे झालं फॉर लूप. खालच्या लाईनला आपण काय केलेलं आहे n1 जो व्हेरिएबल आपण ऑलरेडी डिक्लेअर केला इनिशियलाइज केलाय त्याची इथं व्हॅल्यू येणार, सॉरी तो आहे हा जो की आहे ॲरे 5. मग इथं काय येणार व्हॅल्यू 5. तर त्याच्यानंतर आपली आयची व्हॅल्यू ऑलरेडी सेट आहे 0 इज इक्वल टू 0. मग आता सगळ्यात पहिला इथं काय होणार आहे, तर आय इज इक्वल टू सध्या काय आहे 0. तर 0 जी काही कंडिशन आहे ती चेक होणार. लेंथ आहे आपली 5n1 ला, ती कंडिशन चेक होणार. जोपर्यंत आयची व्हॅल्यू 5 येत नाही तोपर्यंत काय होणार, कंडिशन ही चेक होत राहणार. त्याच्यानंतर आयची व्हॅल्यू काय होणार, इन्क्रीमेंट होऊन होऊन ती कंडिशन काय होणार, सॅटिस्फाय होणार. कंडिशन ज्यावेळेला सॅटिस्फाय होईल त्यावेळेला कोड लूपच्या बाहेर पडेल आणि हे डिस्प्ले जी काय तुमची आयची व्हॅल्यू जशी जशी इन्क्रीमेंट होते तशी तशी ती डिस्प्ले होत जाणार. ठीक आहे. हा होता आपला फॉर लूप, सॉरी ॲरे. आता आपण नेक्स्ट बघणार आहे डिक्लेरेशन आणि ॲलोकेशन, जे राहिलेलं होतं नेक्स्ट स्लाइड. तर आता पॉसिबल टू आपण डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशनच बघणार आहे. पॉसिबल टू डिक्लेअर इनिशियलायझेशन इन अ 1 स्टेप. तर 1 स्टेपमध्ये कसं डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन करता येईल हे बघायचं आहे. त्याच्यामध्ये स्पेसिफाय द लिस्ट ऑफ व्हॅल्यू इनिशियलायझेशन लिस्ट. तर ती कशी आहे, आपण आत्ता सुद्धा एक बघितलेलं होतंच, तसंही देखील करता येतं. आणि इथे आपण नुसतं व्हेरिएबल नेम जे आहे n आणि इज इक्वल टू तुम्हाला जे काही स्क्वेअर ब्रॅकेट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यूज एलिमेंट ॲड करून देखील आपल्याला ॲरे हा डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन करता येतं. त्याच्यानंतर द व्हेरिएबल n इज इक्वल टू न्यू ॲरे. जसं आत्ता आपण बघत आलेलो आहोत, व्हेरिएबल एक घेत होतो त्याच्यानंतर न्यू कीवर्ड यूज करून ॲरेचं नेम देऊन आपण त्याच्यामध्ये काय करत होतो, व्हॅल्यू देत होतो. असं देखील करता येतं आणि असं देखील करता येतं. दोन्ही सुद्धा यूज केलं तरी चालेल. त्यानंतर अल्सो पॉसिबल टू ओनली इनिशियलायझेशन सम व्हॅल्यू. म्हणजेच काय की आता इथे बघा फॉर एक्झाम्पल आता हे काय आहे,
तर एक लिस्ट आहे, जी लिस्ट आहे स्पेसिफाय केलेली आहे 10 ते 50 पर्यंत. मग ह्याच्यामध्ये मला आता काही इलिमेंट आहेत ते नंतर ऍड करायचे आहेत. मी आता इथे 10 ते 50 केलेले आहेत. मला 50 ते 100 हे इलिमेंट युजर कडून घ्यायचे आहेत किंवा नंतर ऍड करायचे आहेत, ते सुद्धा करता येतं. म्हणजेच काय इथं म्हटलेलं आहे, अल्सो पॉसिबल टू इनिशियलायझेशन सम व्हॅल्यू. नंतर सुद्धा आपल्याला काय करता येतात, व्हॅल्यूज इनिशियलायझेशन करून घेता येतात. त्याच्यानंतर अनइनिशियलाइज्ड एलिमेंट इज अ ब्लँक. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इथेच बघा, तर काही इलिमेंट आपल्याला आता इथे 1 ते काय 50 आहे, त्यामधला मला 30 हा इलिमेंट काय आता मी सध्या देणार नाहीये, तर तो ॲज अ ब्लँक इलिमेंट म्हणून काय केला जाईल, कन्सिडर केला जाईल. अनइनिशियलाइज्ड एलिमेंट इज अ ब्लँक म्हणून कन्सिडर केला जाईल. म्हणजे असं देखील करता येतं. त्याच्यानंतर अनइनिशियलाइज्ड एलिमेंट इज अ डिफॉल्ट एज अ अनडिफाइन्ड. फक्त ह्या एलिमेंटला काय म्हटलं जाईल, अनडिफाइन्ड एलिमेंट म्हणून कन्सिडर केलं जाईल ह्या याच्या लिस्टमध्ये. ठीक आहे. तर ह्यामध्ये आपण 2 वेज बघितल्या, असं देखील आपल्याला पॉसिबल आहे, करता येतं, लिहिता येतं, त्यानंतर डिफाईन करता येतं, इनिशियलायझेशन करता येतं, आणि हा एक वे आहे. मग त्याच्यामध्ये आपण नेक्स्ट जे काही इलिमेंट आहेत ते आपण नंतर देखील ऍड केले तर चालतात, पण त्याला ॲज अ अनडिफाइन्ड म्हणून इलिमेंट म्हणून कन्सिडर केलं जातं. ठीक आहे. त्याच्यावर आपण एक एक्झाम्पल बघणार आहे. तर आता इथे बघा, व्हेरिएबल इनिशियलायझेशन 1 केलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला स्क्वेअर ब्रॅकेट देऊन काय दिले, काही 4 एलिमेंट दिलेले आहेत. तर याचं मिनिंग काय राहणार, तर ॲरे इनिशियलायझेशन 1 इनिशियलायझेशन युझिंग अ इनिशियलायझेशन लिस्ट. म्हणजेच काय की जे तुम्ही लिस्ट काय केलेला आहे, जे तुम्ही ॲरे क्रिएट केलेला आहात, इनिशियलायझेशन 1 या ॲरेचं नेम आहे, आणि डिरेक्टली तुम्ही असाइनमेंट ऑपरेटर यूज करून काय केलेत, व्हॅल्यूज असाइन केलेल्या आहात, त्यालाच आपण काय म्हणतो, कॉल्ड ॲज इनिशियलायझेशन लिस्ट म्हणतो. ठीक आहे. ह्यालाच आपण काय म्हणतो, इनिशियलायझेशन लिस्ट म्हणतो. त्यानंतर सेकंड ॲरे इनिशियलायझेशन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, 2 कॉमा 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 इथे 2 इलिमेंट आहेत, ते आपण सध्या काय केलेलं नाही, दिलेलं नाही आहे. त्याच्यानंतर 8 असे आपण काय केलेलं आहे, लिस्ट तयार केलेली आहे. त्याचं मिनिंग काय, टू व्हॅल्यू इज नॉट सप्लाइड फॉर द इनिशियलायझेशन टू इनिशियलायझर टू विच विल बी अ डिस्प्लेड इज अ अनडिफाईन्ड. जसं मग सांगितल्याप्रमाणे याचं मिनिंग काय राहील, हे अनडिफाईन्ड राहील, आणि ज्या वेळेला त्याच्यामध्ये आपण इलिमेंट टाकू ते ऑटोमॅटिकली काय होईल, ते डिफाईन होईल, आणि प्लस त्याला मेमरी स्पेस अलोकेट होऊन जाईल. तर इथे काय केलेलं आहे, सिम्पल एक ॲरे घेतलेला आहे, त्याचं इनिशियलायझेशन केलेलं आहे, आणि हे ॲरे काय केलेले आहेत आपण प्रिंट करून बघितलेले आहेत. ह्याचं पूर्ण टोटल एक एक्झाम्पल आपण नंतर नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. तर आपण हे लेक्चर इथे स्टॉप करूया. आता एकदा आपण रिवाइज करूया की आपण यामध्ये काय काय बघितलं. सिम्पल ॲरे ही कन्सेप्ट बघितली, ज्याच्यामध्ये आपण डिक्लेरेशन ॲरे म्हणजे काय बघितलं, त्यानंतर त्याचं डिक्लेरेशन कसं करायचं, इनिशियलायझेशन कसं करायचं, हे फक्त या आपण लेक्चरमध्ये शिकलेलो आहोत. ठीक आहे. आपण हे लेक्चर स्टॉप करूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे, त्याच्यामध्ये इलिमेंट ऍड कसे करायचे, इन्सर्ट डिलिशन सॉर्टिंग कसं करायचं, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. ठीक आहे. थँक्यू.